कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जे बुद्धिमत्तेचे घटक कव्हर करत आहोत, तर त्या बुद्धिमत्तेतील सर्वात महत्त्वाचा असा घटक म्हणजे तर्क व अनुमान. तर तर्क व अनुमान यामधील जे वयावरचे प्रश्न आहेत, तर वयावरील प्रश्नांचे आज आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. तर वय हा खूप महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये कंपल्सरी क्वेश्चन येतोच. तर हे वयावरचे जवळपास आपण 29 वेगवेगळे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि हे 29 क्वेश्चनचं आज आपण एक्सप्लेनेशन घेत आहोत. तर चला चालू करूया. तर बघा, पहिला प्रश्न बघूया आपण. बघा, 6 जणांच्या कुटुंबातील सदस्यांचे सरासरी वय 36 वर्ष आहे. सर्वात लहान सदस्याचे वय सर्वात मोठ्या सदस्याच्या वयाच्या 110 पट आहे. त्यांच्या वयामध्ये 45 वर्षाचे अंतर असल्यास कुटुंबातील इतर 4 सदस्यांचे एकूण वय किती असेल? तर बघा, पहिलं काय म्हणलंय, 6 जणांच्या कुटुंबातील सदस्यांचे सरासरी वय दिले 36, म्हणजे एकूण वय किती आलं? एकूण वय आलेलं आहे 36 गुणिले 6, 216. 216 वर्षे एकूण वय आलेलं आहे. ठीक आहे. आता सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या, आता सर्वात मोठ्याचे वय आपण सर्वात लहान बरोबर काय 1/10 सर्वात वयस्क असं म्हणूया आपण. ठीक आहे. जर आपण सर्वात वयस्क जर आपण x म्हणला, ठीक आहे, तर 1/10 x हा सर्वात वयस्क आला, तर सर्वात लहान काय होईल बघा. तर सर्वात वयस्क बरोबर काय येईल 10 गुणिले सर्वात लहान येईल, म्हणजे सर्वात लहान जो आहे त्याच्यात 10 पट वय जास्त आहे. बरोबर. म्हणजे जर आपण सर्वात लहानचं वय सर्वात वयस्काचं वय सर्वात लहानचं वय आपण x म्हणलं, तर सर्वात वयस्काचं वय काय येईल 10x. ठीक आहे. म्हणजे जर आपण सर्वात लहानचं वय x मानलं, तर सर्वात वयस्क किती येईल 10x, कारण की तो 10 पटीने मोठा आहे. आणि ह्या दोघांच्या वयातील फरक किती दिला आहे? 10x वजा xचा फरक किती दिला आहे? तर तो दिलेला आहे 45. 10x वजा x किती आलं? 9x. 9x ची किंमत किती आली? 45. x ची किंमत किती आली? 5 आली. 9 5 45, 45/9. तर x ची किंमत आली 5. म्हणजे सर्वात लहान जो व्यक्ती आहे त्याचं वय आलं 5, आणि जो सर्वात वयस्क व्यक्ती आहे त्याचं 10 पट, म्हणजे किती वय आलं? तर त्याचं वय आलं 50. 50 आणि 5 किती? 55. आता एकूण सदस्य किती? 6. 6 सदस्यातील हे सर्वात लहान आणि सर्वात मोठे सदस्य झालं. त्यांचं वय किती आलं? 55 आलं. तर 216 मधून जर आपण 55 वजा केलं, तर उरलेल्या 4 व्यक्तींचं वय येईल, तर ते येईल 161 वर्षे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. एक्सचे वय वायच्या वयाच्या 4/5 पटीपेक्षा 4ने जास्त आहे. आता एक्सचे वय वायच्या वयाच्या 4/5 पटीपेक्षा 4ने जास्त आहे, असं हे एक इक्वेशन तयार होईल. पुढचं इक्वेशन काय आहे? एक्सचे वय झेडच्या वयाच्या 6/5 पटीपेक्षा 4ने कमी आहे. आता वायचे वय आहे 35. वायचे वय किती आहे? 35. तर एक्स वाय झेड किती? एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती? कसं काढायचं बघा. पहिलं तर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये वायचं वय ठेवूया. वायचं वय आहे 35, त्याच्यावरून आपल्याला एक्सचं वय निघेल. तर वायचे 5 7 35, 7 चोक 28, 28 अधिक 4 32, म्हणजे एक्सचे वय किती आलं? एक्सचे वय आले 32, वायचे वय आले 35. आता झेडचे वय काढूया. आता एक्सचे वय किती आहे? 32 बरोबर 6/5 झेड वजा 4. आता लक्ष द्या की इथं जर वजा चिन्ह असेल तर हे 5/6 लगेच आपण पाठवू शकत नाही गुणाकाराला. आता ते वजा चिन्हाचं वजावाली संख्या पाठवावं लागेल. तर 32 अधिक 4 होईल आणि 6/5 झेड होईल. मुलं काय करतात की 5 ने गुणतात, 6 ने भागतात, ते चुकतात ते. तर तसं न करता
जे गुणाकाराचं आहे ते नंतर येईल. तर 32 आणि 4 36, मग आता येईल 5/6 उलटून गुणिले होईल झेड. 6 6 36, 6 पंचे 30. झेडची किंमत किती आली? 30 आली. तर 30 किंमत ठेवूया आपण. तर उत्तर किती आलं बघा. तर बघा 30 आणि 35 हे आलं 97. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा एवढे सहज आणि सोप्या पद्धतीने सुटणारे हे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. याची PDF, हे जे क्वेश्चन आहेत याची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण अवेलेबल केलेली आहे. टेलिग्राम चॅनलचं पण नाव युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट असंच आहे. बघा सानिका ही पृथापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सानिकाला S म्हणू, आणि सानिका ही पृथापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. म्हणजे P वजा S किती दिलेलं आहे? 10. म्हणजे ह्या दोघींच्या वयात 10 वर्षाचा फरक आहे आणि त्यामध्ये सानिका लहान आहे. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय, आता 10 वर्षानंतर पृथाचे पण वय 10 वर्षांनी वाढेल आणि सानिकाचे वय पण 10 वर्षांनी वाढेल. तर यांचे किमान वय 50 वर्ष असेल. किमान वय किती असेल? 50 असेल. मग हे आपण घेऊया 50. तर काय येईल? P अधिक S अधिक 20 बरोबर 50. तर P अधिक S ची किंमत किती आली? P अधिक S ची किंमत 30 आली. म्हणजे दोघींच्या वयाची बेरीज किती आलेली आहे? तर ती किमान 30 आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांची दोघींच्या वयातील फरक हा 10 आहे आणि बेरीज आहे 30. तर आपल्याला 2 अचूक शोधायचे. तर आपल्याला ह्या इक्वेशनवरून एक तर उत्तर निघतं 20. पण दुसरं उत्तर कसं शोधायचं? तर लक्षात घ्या की P आणि S जर 30 असेल तर एकट्या पृथाचं वय हे 30 पेक्षा कमीच असेल. जर त्याचं 30 पेक्षा वय कमी असेल तर पर्याय 1 आणि पर्याय 3 हे कॅन्सल होतील आणि 2 हे करेक्ट उत्तर येईल. 2 आणि 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 होती. बघा राम, श्याम आणि जॉन भागिले 3 किती होती? 16 होती. कधी? 5 वर्षापूर्वी. म्हणजे आज किती असेल? आज असेल 21. आज असेल 21. 5 वर्षानंतर किती असेल? 5 वर्षानंतर असेल 21 अधिक 5 26. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हे असंही सोडू शकता. दुसरी गोष्ट, हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर बघा हे 3 इकडे जाईल तर त्यांची आजच्या वयाची बेरीज आली 48. 5 वर्षानंतर म्हणजे आजचं वय म्हणजे 15 वर्ष ॲड करावं लागतील 63. 63ला 3 ने भागा 21 येईल. आणि ही झाली आजचं सरासरी. आणि ह्या 63 मध्ये परत 15 मिसळा किती आलं? तर त्याला 78. 78ला परत 3 ने भागा 26 उत्तर येईल. तर कसंही सोडवा, दोन्ही पद्धतीने ते उत्तर येणार आहे. मी सोपी पद्धत सांगितली. आता पुढे प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. आता अशा टाईपचे ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस लगेच इक्वेशन बनवण्यापेक्षा शेवटपर्यंत हा प्रश्न बारकाईने वाचणं महत्त्वाचं असतं. ठीक आहे. जर आपण गडबड केली तर ह्या प्रश्नामध्ये आपण चुकू शकतो. त्याच्यामुळे प्रश्न शेवटपर्यंत वाचणं हे महत्त्वाचं. आता बघा A चे वय C च्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 ने कमी. B हा A पेक्षा 5 वर्षांनी मोठा. B पेक्षा 4 वर्षांनी मोठा असणाऱ्या D चे वय 2 वर्षापूर्वी. आता इथं काय दिलंय? D चे वय दिले. इथपर्यंत आपल्याला तो प्रश्न वाचावाच लागतो. तर वयाच्या उतरत्या क्रमानुसार आता कसा क्रम आहे? उतरता क्रम आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल तर आपल्याला उतरता क्रम लिहावा लागेल. आता बघा D चे वय 2 वर्षापूर्वी 28 वर्ष होते. म्हणजे आज किती असेल? आज असेल 30. ठीक आहे. B पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे D. आता B पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे म्हणजे B किती वयाचा झाला? 26. म्हणजे B किती वयाचा झाला? 26. B हा A पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणजे A किती वयाचा झाला? 5 वर्षांनी तो लहान आहे A, म्हणजे तो आहे 21 वर्षाचा. आता A चे वय C च्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 ने कमी आहे म्हणजे C हा सर्वात लहान आला. जर आपण उतरता क्रम लिहिला तर सर्वात मोठा आला D, त्यानंतर B,
त्यानंतर ए, त्यानंतर सी, म्हणजे 2 नंबरला कोण आलेला आहे तर तो आलेला आहे बी. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, असे एकदम सहज सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटत असतात, फक्त ते आपण बारकाईने वाचणं महत्त्वाचं असतं. तर बघा, हे पहिले जे 5 प्रश्न आहेत तर ते नमुना प्रश्न आहेत आणि आता इथून पुढे आपण 24 प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे, तर प्रश्न चालू करूया. केतकी तिच्या आजोबांच्या वयाच्या 1/5 पटीपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. आता हे आपण पहिलं स्टेटमेंट वाचलं. बघा, कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स किंवा कन्क्लुझिव्ह आपल्याला काहीतरी मिळत नाही, कुणाचं वय मिळत नाही, तोपर्यंत हा क्वेश्चन वाचतच जायचा. केतकी तिच्या आजीच्या वयाच्या 1/6 पटीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. केतकीच्या आजोबांचे वय, आता इथं दिले आजोबांचे वय. हे बघा, केतकी तिच्या आजोबाच्या वयाच्या, म्हणजे आजोबाचं वय किती आहे 65. 65च्या 1/5 पेक्षा 8ने लहान आहे. म्हणजे हे इक्वेशन असं तयार झालं का नाही? बरोबर काय आलं? केतकीचं वय. मग आता हे सोडूया. हे किती आलं? 13. 13तून 8 गेलं 5, म्हणजे केतकीचं वय आलं 5. आता केतकीचं वय आलं, आता आजीचं काढूया. आजीच्या वयाच्या, आता आजीचं वय आपल्याला माहित नाहीत, एक्स मानू. एक्सच्या 1/6 पटीपेक्षा 5 वर्षांनी लहान कोण आहे? केतकी. केतकीचं वय किती आहे? 5. हे वजा 5 तिकडे जाईल, काय होईल? +5. 5 + 5 बरोबर 10. म्हणजेच 1/6 आहे हे, सॉरी. तर हे 6 उलटून गुणिले होईल तिकडं आणि 10 × 60. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रेरणाचे वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या तिप्पट एवढे आहे. जर वडील प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट वयाचे असतील तर आईचे वय किती असेल? बघा, हा प्रश्न खूप मुलांना कन्फ्यूज करू शकतो आणि या प्रश्नाचे उत्तर काढणे पण कन्फ्युजिंगच असू शकते. तर आपण बघूया. पहिलं काय म्हणलंय? प्रेरणाचे वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या, हे ते आपण बघू. वडील हे मोठेत आईपेक्षा असं दिसतंय आपल्याला. यांच्या फरकाच्या तिप्पट एवढे आहे, बरोबर, प्रेरणाचे वय. आणि वडिलांचे वय किती आहे? वडील हे प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट आहेत, तिप्पट वय आहे. तर आपल्याला विचारलंय आईचे वय किती असेल. आता यामध्ये आकडेवारी काहीच दिलेली नाही, तर हे आपल्याला उत्तर काढता येते का? हो, उत्तर काढता येते. कसं? तर ते बघा. तर बघा, इथं हे आपण सोडून घेऊया. 3 वडील वजा आई असं येईल, ते 3 आई असं येईल. तिप्पट आतमध्ये केली. आता हे जे वडील आहेत, वडिलांचं वय किती आहे? प्रेरणाच्या तिप्पट आहे, म्हणजे 3 × 3 प्रेरणा बरोबर वजा 3 आईचे वय. ठीक आहे, हे कोणाचं वय आहे? प्रेरणाचं वय आहे. म्हणजे 9 प्रेरणा वजा 3 आई बरोबर प्रेरणा असं येईल. मग हे जे आईचं वय आहे ते इकडे घेऊया. 3 आई बरोबर 9 प्रेरणा वजा प्रेरणा. बघा, 9 मधून 1 गेलं 8. 8 प्रेरणा बरोबर 3 आई. मग आईचं वय किती येईल? आईचं वय येईल 8/3 प्रेरणाच्या वया इतके. म्हणजे प्रेरणाचं जेवढं वय असेल त्याच्या 8/3 पट इतकं कुणाचं वय असेल तर ते आईचं वय असेल. म्हणजे आईचं वय हे 8च्या पटीतलं असेल. आईचं वय काय असेल? 8च्या पटीतलं. जर आपण पर्याय बघितले तर 8च्या पटीतला फक्त एकच पर्याय दिसतोय, पर्याय क्रमांक 2. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, नवीन पॅटर्न जो बदलत आहे तर त्या पॅटर्ननुसार असे प्रश्न येण्याची ही शक्यता आहे. त्याच्यामुळं हे प्रश्न प्रॅक्टिससाठी आपण घेतलेले आहेत. पुढील प्रश्न बघा. कैवल्याचा भाऊ कैवल्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. आता कैवल्यासाठी आपण के घेऊ, त्याच्या भावासाठी आपण बी घेऊ. ठीक आहे. कैवल्याचा भाऊ कैवल्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे.
कैवल्याच्या भावाचे वय 44 आहे, म्हणजे हे दिले 44, तर के किती असेल बघा. फक्त इक्वेशन तयार केलं आपण, तर 44 अधिक 24 बरोबर 2K. किती आलं 44 आणि 24 68 भागिले 2 बरोबर के. केची किंमत किती आली 68ला जर 2 ने भागलं तर उत्तर आलं 34. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट. आता अ चे वय आपण शेवटपर्यंत वाचूया म्हणजे आपल्याला कळेल. अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट पण ब च्या वयाच्या 302 पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष असल्यास क आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर किती काढूया. आता अ चे वय क च्या वयाच्या दुप्पट, 2K एवढं वय आहे अ चं, ठीक आहे. ब चे पण ब च्या वयाच्या 302 पट आहे. अ चे वय 302 ब. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 52. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 52. तर आपल्याला क आणि ब, तर आपल्याला याच्यावरून काय काढता येईल, याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा अ चं वय काढता येईल. ते कसं बघूया. तर बघा क बरोबर काय आहे अ/2 आणि ब बरोबर काय आहे 2/3 अ. आता तिघांच्या वयाची बेरीज म्हणजे काय अ अधिक ब अधिक क, यांची बेरीज किती दिली आहे आपल्याला 52 दिलेली आहे. अ चं वय अ, ब चं वय किती आलं, ब चं वय आलं 2/3 अ आणि क चं वय किती आलं, क चं वय आलं अ/2 बरोबर 52. आता छेद समान करून घेऊया. छेद किती होईल 6 होईल. 6 अधिक 4 अधिक ह्याला 3 ने गुणावं लागेल 3 छेद 6 बरोबर 52. बेरीज करा 6 4 10 3 13 13 बरोबर 52 चा गुणाकार 600. मग अ ची किंमत किती येईल, अ ची किंमत येईल 52 गुणिले 6 भागिले 13 13 चौक 52. अ ची किंमत आली 24. आता अ ची किंमत 24 आली तर अ ची किंमत आपण ठेवूया 24. मग क ची किंमत किती येईल 24/2 बरोबर क ची किंमत आली 12 आणि ब ची किंमत किती येईल 2/3 गुणिले 24 म्हणजे 3 8 24 8 2 16. आणि आपल्याला कोणाचं गुणोत्तर विचारलंय क आणि ब चं. क चं वय किती आलं, क चं वय आलं 12, ब चं वय आलं 16. आता 12 16 म्हणजे ह्याला कितीने भाग जाईल 4 ने भाग जाईल. 4 त्रिक 12 4 चौक 16 3 4. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. आजच्या आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे. सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी प्रमोदचे वय तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे. हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे गतवर्षीचे वय 14 वर्ष असेल. आता तर आजच्या वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल. आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे कृष्णाचे गतवर्षीचे वय दिले. गतवर्षीचे म्हणजे गेल्या वर्षीचं वय दिले. आता गेल्या वर्षीचं वय 14 आहे म्हणजे ह्या वर्षी वय किती आहे त्याचं 15 आहे. ठीक आहे. हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे कृष्णा म्हणजे हर्षल किती वयाचा झाला 15तून 3 गेलं 12 वय आलं हर्षलचं. ठीक आहे. आता पुढे बघा सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे. आता सर्वेशच्या वयाच्या 3 वर्षांनी अधिक कोण आहे हर्षल आहे म्हणजे 12तून 3 गेलं म्हणजे 9 वर्षाचं कोण आहे सर्वेश आहे. आता सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी, सर्वेशच्या वयाची दुप्पट म्हणजे 9ची दुप्पट किती 18. 18 पेक्षा 2 वय कोणाचं कमी आहे तर प्रमोदचं आहे. प्रमोद किती वयाचा झाला मग प्रमोद झाला 16 वयाचा. आजच्या आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे. आता आमिरच्या वयाच्या दुप्पट म्हणजे प्रमोद जर 16 आहे तर आमिर किती आला 8 आला. ठीक आहे. तर आपल्याला चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल बघा. चढत्या क्रमाने सर्वात लहान ह्याचा पहिला नंबर असेल
2 नंबर कोणाचा असेल? सर्वेशचा असेल आणि 3 नंबर असेल हर्षलचा. ठीक आहे, तर उत्तर काय येईल? 5चं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. भार्गवी कुलदीपपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. इशिता प्रणवपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. प्रणव कुलदीपपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. चौघांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. तर 4 वर्षापूर्वी इशिताचे वय किती? आता बघा, चौघांच्या वयाची सरासरी 15 आहे म्हणजे चौघांचे वय किती असेल? 15 आणि 4चा गुणाकार 60 असेल. ठीक आहे, आता मग यामध्ये इक्वेशन तर बनवावीच लागेल असं दिसतंय. भार्गवीला पण बी घेऊ आणि कुलदीपला के घेऊ. भार्गवी ही कुलदीपपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. इशिता ही प्रणवपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. प्रणव हा कुलदीपपेक्षा 6 वर्षांनी कसा आहे? तर तो मोठा आहे. प्रणवपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. चौघांच्या वयाची सरासरी, मग चौघांचे वय किती येईल? बी अधिक के अधिक आय अधिक पी बरोबर आलं 60. आता बी साठी मी के अधिक 10 लिहू शकतो. के साठी मी केस लिहिल. आय साठी मी लिहू शकतो पी वजा 2 आणि पी साठी मी काय लिहू शकतो? के अधिक 6 बरोबर 60. आता ह्या पी साठी मी काय लिहू शकतो? पी साठी के अधिक 6 लिहू शकतो. बघा, हे आधी के ची बेरीज करून घेऊ. 1 के 2 के 3 के 3 के झालं. हे 10 आणि 6 16, 16तून 2 गेलं अधिक 14 येईल. आणि पी साठी मी काय लिहू शकतो? पी साठी मी लिहू शकतो के अधिक 6, तर हे ते येईल के अधिक 6 बरोबर 60. मग 3 के आणि 1 के किती आलं? 4 के अधिक 20 बरोबर 60. मग के ची किंमत किती आली? 60 वजा 20. के ची किंमत किती आली बघा? 40 भागिले 4 10 आली. मग 10 किंमत मी ठेवली तर मला कोणाचं वय काढायचंय? इशिताचं. पण ते कधीचं? 4 वर्षापूर्वीचं, म्हणजे आय काढायचं आहे मला. तर आय साठी मला पी काढावं लागेल. तर बघा, 10 अधिक 6 किती आलं? 16. म्हणजे पीचं वय आलं 16. 16 वजा 2 किती आलं? 14. म्हणजे इशिताचं वय किती आलं? आय बरोबर आलं 14. आता 4 वर्षापूर्वी म्हणजे 14 वजा 4 किती वय आलं? 10. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. एका कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 33 आहे. 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 23.5 आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. तर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय, आता आपल्याला काय काढू? की एकूण वय काढूया. भागिले 40 करूया. तर पहिलं काय येईल? 10चा गुणाकार 33शी होईल. दुसरं काय होईल? 20चा गुणाकार 23.5शी होईल. मग किती कर्मचारी झाले? 10 आणि 20 30 कर्मचारी झाले. म्हणजे राहिले किती कर्मचारी? राहिले 10च कर्मचारी. ह्या उरलेल्या 10 कर्मचाऱ्यांचे वय किती आहे? सरासरी 20 आहे. तर हे तर आलं 330. 23चे दुप्पट 46 आणि 0.5चे 1 470 आणि 20चे 10 पट 200 यांची बेरीज करून घेऊया. 0 0 हात चाला 1 3 आणि 3 6 आणि 1 10 म्हणजे 1000 काय आलं? सगळ्यांची वयाची बेरीज आली. आता ह्या 1000ला जर आपण 40ने भागलं तर उत्तर किती आलं? 25. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. अ ब क या 3 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5 7 12 असून अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल तर क चे वय 2 वर्षापूर्वी किती होते? आता बघा, अ ब आणि क किती दिले? 5 7 12. मग आपण यांचं वय मानू 5x 7x आणि 12x. आता अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त आहे. अ पेक्षा ब चे वय म्हणजे 7x वजा 5x बरोबर किती आलं? 2.5. म्हणजे 2x बरोबर किती आलं? 2.5. x ची किंमत किती आली? 2.5/2. ठीक आहे. तर क चे वय 2 वर्षापूर्वी किती होते? आता क चे आजचे वय काढू. क चे वय किती? 12x 12
गुणिले 2.5 छेद 2. 2 ने 12ला भाग जाईल 6. 25 सख 150. 15.0 म्हणजे क चे वय किती आलं? क चे आजचे वय आले 15. मग 2 वर्षापूर्वीचे वय किती असेल त्याचे? 15 वजा 2 किती वय असेल? 13. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. रझिया व अनघा यांचे 12 वर्षानंतरचे एकूण वय हे 12 वर्षापूर्वीच्या एकूण वयाच्या 4 पट आहे. तर त्यांचे आजचे वय किती? बघा, रझिया व अनघा यांचे 12 वर्षानंतरचे एकूण वय. आता 12 वर्षानंतर दोघीचे वय वाढेल. 12 आणि 12 24 वय होईल. एकूण वय हे 12 वर्षापूर्वीच्या हे रझिया आणि अनघा यांच्या 12 वर्षापूर्वीच्या म्हणजे वजा 24 येईल वयाच्या 4 पट आहे. किती आहे? 4 पट आहे. तर त्यांचे आजचे एकूण वय किती? ठीक आहे, हे सोडूया. हे पलीकडे जाईल आर वजा आर अधिक ए वजा 24. दोघीचं 12-12चं वय वाढेल. मुलं काय करतात की एकाच फक्त 12 वयाने 12च ॲड करतात. तर आर अधिक ए अधिक 24 बरोबर काय येईल? 4 आर अधिक 4 ए वजा 24 चौक 96 असं येईल. ठीक आहे, तर त्यांचे आजचे एकूण वय किती काढायचे? ठीक आहे, मग आर अधिक ए इकडं आलं. 4 आर अधिक 4 ए वजा आर वजा ए हे दोन्ही अधिक आहे वजा होईल. वजा 96 इकडे येईल. 24 अधिक 96 होईल. मग हे तर किती आलं? 3 आर अधिक 3 ए म्हणजेच 3 कंसात आर अधिक ए किती आलं? 96 आणि 24 120 आलं. म्हणजेच आर अधिक ए आजचं वय 120 भागिले 3 3 चौक 12 वय आलं 40. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. आता हा प्रश्न MPSCच्या परीक्षेला कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तर अशाच टाईपचे प्रश्न जवळपास सगळ्याच पेपरला विचारत आहेत. ते अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे. तर अंकिताच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष असेल तर 2 वर्षांनी अंकिताच्या भावाचे वय किती असेल? कसं काढायचं? बघा, आता किती लोक दिले तो आपल्याला? अंकिताची आई, अंकिता, अंकिताचा भाऊ असे 1 2 3 जण दिलेत. मग लिहून घेऊया. आई, अंकिता आणि तिचा भाऊ. आता पहिलं काय दिले? अंकिताचे वय अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे. अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे आई किती आहे? 5/2 अंकिता इतकी आहे. 5/2च येईल, हे लक्षात घ्या. 5/2 येईल. आपण काय करूया की गुणोत्तर काढूया. गुणोत्तर काढलं की हे एक्झाम्पल सोपं जातं. तर 5/2 अंकिताच्या वया इतके येईल. आपण ते इक्वेशन लिहिले. म्हणजेच 2 आई आणि बरोबर 5 अंकिता असे येईल. मग इथं इक्वेशनमध्ये काय येईल? 2/5. ह्यांचं इक्वेशन किती आलं? 2/5. पुढे बघा, भावाचं आणि अंकिताचं आपल्याला दिलंय. अंकिताच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. आता आईचंच वय दिलंय. मग आपण काय करूया की ज्याचं कॉमन वय आहे ते मध्ये घेऊया. मग भाऊ इकडे घेऊया. भावाच्या वयाच्या किती पट आहे आईचं वय? 4 पट आहे. 1/4. आता आपण मांडणी अशी करूया. 2/5 आणि 1/4. बघा, अशी मांडणी तुम्हाला आठवते का की आपण ह्यांचं गुणोत्तर काढत होतो. तर भाऊ आला 2, आई आलं 8 आणि अंकिता आली 4×5 = 20. ठीक आहे, थांबा काहीतरी हे 5 आलतं. सॉरी, हे 5 आलतं आणि हे 2 आलतं. ठीक आहे, तर काय होईल बघा, हे इक्वेशन जर आपण असं सोडवलं तर काय येईल? हे आलं 5, हे 5 × 20, हे 4×2 = 8.
म्हणजे अंकिताचं वय जर 8 असेल तर आईचं वय असेल 20 आणि भावाचं वय असेल 5. म्हणजे भावाचं वय आलं 5x, आईचं वय आलं 20x आणि अंकिताचं वय आलं 8x. तर ह्यांची बेरीज करून घेऊया. 5x अधिक 20x अधिक 8x किती दिलेले आपल्याला 66. बघा 20 आणि 5 25 आणि 8 33, 33x बरोबर 66. x ची किंमत किती आली 66 भागिले 33 बरोबर 2. आता x ची किंमत जर 2 आली तर भावाचं वय किती आलं बघा, भावाचं वय आलं 5 2 10. भावाचं कधीचं वय विचारलंय 2 वर्षांनी, 2 वर्षानंतरचे, मग 10 अधिक 2 किती आलं 12. अशा पद्धतीने 10चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बघा अजून एक मेथड की जी तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड सोडवू शकता. ही एक मेथड झाली, ही इझी मेथड झाली. पण तुम्हाला जर सोडवायचेच असेल तुमच्या ट्रॅडिशनल मेथडने तर तेही बघून घ्या. बघा ह्या प्रश्नाचे उत्तर कसे येईल. आता ह्यामध्ये आपल्याला कुणाचं वय सांगितलंय, अंकिताच्या आईचे वयच आपल्याला 2 ठिकाणी दिलेलं आहे. मग आईचे वय किती दिले 5/2 अंकिता आणि आई बरोबर 4 काय दिले भाऊ दिले बरोबर आहे. मग आता अंकिता बरोबर किती आलं, अंकिता बरोबर किती आलं 2/5 आई आणि भाऊ बरोबर किती आलं 1/4 आई. आपल्याला यावरून काय मिळेल की आईचं वय निघेल. आईचं वय निघलं की आपल्याला बाकीच्यांचं वय काढणं सोपं आहे. मग बघा तिघांच्या वयाची बेरीज आई, अंकिता आणि तिचा भाऊ यांच्या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे 66. आईसाठी आईच लिहू आपण आईसाठी x लिहू. तर हे किती आलं अंकिता किती आलं 2/5x ठीक आहे, आणि भाऊ किती आला 1/4x बरोबर 66. आता आपण छेद समान करून घेऊया. तर छेद समान किती होईल 20 होईल. तर हे ते आलं 20x. इथं किती गुणावं लागेल बघा, 20 छेद करायचं म्हणलं तर ह्याला 20 ने गुणावं लागेल, ह्याला पण 20 नेच ह्याला किती ने गुणावं लागेल, ह्याला 4 ने गुणावं लागेल वरी खाली, आणि ह्याला 5 ने गुणावं लागेल. तर 4 दुने 8x येईल आणि इथं आलं 5x. भागाकारामध्ये किती आलं 20 बरोबर किती आलं 66. मग 20 आणि 8 28 आणि 5 33, 33x बरोबर 66 गुणिले 20. x ची किंमत किती आली 66 गुणिले 20 भागिले 33, 33 दुने 66, x ची किंमत आली 40. म्हणजे आईचं वय आलं 40. 40 म्हणजे 1/4 गुणिले 40 बरोबर भावाचं वय आलं 10. 2 वर्षांनी किती आलं तर ते आलं 12. पुढील प्रश्न बघू. अशोक असलम रॉकी यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाची सरासरी 20 वर्ष होईल. तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची सरासरी किती. आता आपण मगाशी असंच काढलं. आता सरासरीमध्ये काहीच बदल केलेला नाही. 5 वर्षानंतर अशोकचे वय जर 20 असेल तर आजचे वय किती असेल 15 असेल. मग 5 वर्षापूर्वी किती असेल 10 असेल. ठीक आहे, इझी क्वेश्चन होता. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. मानव आज त्याच्या मुलीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 4 पट असून पत्नीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. मानवची मुलगी आज 15 वर्षाची असेल तर मानवच्या पत्नीचे आजचे वय किती. आता मानवची मुलगी किती आहे 15 वर्ष. मानव आज त्याच्या मुलीच्या 5 वर्षापूर्वीच्या, आता 5 वर्षापूर्वी त्याच्या मुलीचं वय किती असेल 10. 10च्या किती पट येतो 4 पट आहे. म्हणजे मानवचं वय किती आलं 40. मानवचं वय आलं 40 असून पत्नीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. मग पत्नीपेक्षा 4 वर्षांनी मोठा म्हणजे पत्नीचं वय काय असेल 40 वजा 4 36. बघा 12चं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. सुबोध हा अमुकपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्ष असेल तर सुबोधचे आजचे वय किती. सुबोध हा अमुकपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. S वजा A बरोबर 10. ठीक आहे. 10 वर्षांनी त्यांचे एकूण वय म्हणजे S अधिक 10 आणि A अधिक 10 किती असेल हो तर ते असेल 40. म्हणजे S अधिक A किती आलं
40 वजा 20 बरोबर आलं 20. म्हणजे सुबोधचं आणि अमुकचं आजचं वय किती आलं तर ते आलं 20. तर सुबोधच्या आजचे वय किती बघा, एस अधिक ए बरोबर 20, एस वजा ए बरोबर 10. ह्या दोन्हीची जर बेरीज केली एला ए जाईल तर येईल 30, 2s बरोबर 30, एसची किंमत आली एस 30/2, 15 वर्षे, पर्याय क्रमांक 1. 13चं उत्तर काय आलं तर ते आलं पर्याय क्रमांक 1. असा एवढा सहज सोपा सुटणारा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 14. प्रितेशचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या पावपट व त्याच्या वडिलांच्या वयाच्या 103 पट आहे. काकाच्या व वडिलांच्या वयामध्ये 12 वर्षाचे अंतर असल्यास त्याचे एकूण वय किती असेल. आता बघूया. काकाचे वय, प्रितेशचे वय काकाच्या वयाच्या पावपट म्हणजे 104 पट आहे. म्हणजे काका बरोबर किती आलं 4 प्रितेश. आणि वडिलांच्या वयाच्या किती 103 पट म्हणजे वडिलाचं वय किती आलं प्रितेशच्या तिप्पटी इतकं आलं. काकाच्या आणि वडिलांच्या वयातील अंतर 12 वर्ष असल्यास त्यांचे एकूण वय किती. तर काका वजा वडील बरोबर किती 12. काका म्हणजे किती 4 प्रितेश, 4 प्रि वजा 3 प्रि बरोबर 12. 4 मधून 3 गेलं एकच. म्हणजे प्रितेशचं वय किती आलं, प्रितेशचं वय आलं 12, त्याच्या काकाचं वय आलं 12 चूक 48, वडिलांचं वय आलं 12 त्रिक 36, तिघांचं वय आलं 96. पर्याय क्रमांक 2 14चं उत्तर आलं. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर 4 आहे. सॉरी, आपल्याला काय विचारलंय तर त्यांचे काकाचे आणि वडिलाचे वय विचारले, आपल्याला प्रितेशचं वय नाही विचारलं. तर 48 आणि 36 84 उत्तर येईल. आपल्याला काकाचं आणि वडिलाचं विचारलंय. जर तिघांचं वय विचारलं असतं तर ते 96 आलं असतं. पुढील प्रश्न बघू. मनीष आणि सुनीत यांच्या वयाचा लसावी 60 आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 आहे. तर हा आला मनीष, हा आला सुनीत, ह्याचं वय 5x, ह्याचं वय 6x. ठीक आहे. आणि त्यांचा लसावी 60 आहे. 5x 6x किती आलं 60. 5x आणि 6x कारण की ह्याच्यामध्ये कॉमन काहीच दिसत नाही. 5x आणि 6x 6 पंचे 30x बरोबर 60. एक्सची किंमत किती आली 60/30 बरोबर 2. आता एक्सची किंमत 2 आली म्हणजे मनीष किती आला 5 दुने 10 आणि सुनीत किती आला 6 दुने 12. ह्यांची बेरीज किती आली 10 आणि 12. यांचं वय किती आलं 22. असंही काढू शकता. आणि दुसरी मेथड काय की 5 आणि 6 ची बेरीज किती आली 11. तर 11च्या पटीतच उत्तर येणार. 11च्या पटीत असलेला एकच पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. अस्मिताच्या आईचे वय तिच्या आजोबांच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. अस्मिताचे वय आईच्या वयाच्या 104 पेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. आजोबांचे वय 70 वर्ष असल्यास अस्मिताच्या जन्मावेळी आईचे वय किती होते. आपल्याला अस्मिताचे वय काढावं लागेल, आईचं वय काढावं लागेल. त्याच्यावरून आईच्या वयातून अस्मिताचे वय वजा केलं की आपल्याला उत्तर येईल. तर पहिल्यांदा आपल्याला काय दिले की आजोबाचे वय दिले, ते किती आहे 70 वर्ष. अस्मिताच्या आईचे वय तिच्या आजोबाच्या वयाच्या, आता आजोबाच्या वयाच्या निम्म्यापेक्षा, मग 70च्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. मग 70च्या निम्म किती आलं 35 आणि 5 40. म्हणजे आईचं वय किती आलं अस्मिताच्या आईचं वय ते आलं 40. अस्मिताचे वय आईच्या वयाच्या 104 पटीपेक्षा 40च्या 104 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. म्हणजे किती आलं 10+2 12 आलं. म्हणजे 40 मधून जर आपण 12 वजा केलं तर उत्तर काय आलं तर ते आलं 28. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. 20 वर्षापूर्वी अमित व दक्षेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 झाले. तर अमित व दक्षेश यांच्या वयातील अंतर किती. ठीक आहे, काढूया. अमित दक्षेश
आता 20 वर्षापूर्वी अमित व दक्षेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. म्हणजे आपण म्हणू x अधिक 5x हे त्यांचं काय होतं, 20 वर्षापूर्वीचं वय होतं. आजचे वय काय असेल त्यांचं, आजचे वय त्यांचे असेल x अधिक 20 आणि 5x अधिक 20 एवढं वय असेल. आणि 20 वर्षानंतर त्यांचं वय काय असेल, 20 वर्षानंतर त्यांचं वय असेल x अधिक 20 अधिक 20 40, 5x अधिक 40. आणि हेच वय आपल्याला किती दिलंय, तर हेच वय आपल्याला 5:9 दिले. म्हणजे ह्यांचा काय होईल, तिरकस गुणाकार होईल. तर x अधिक 40 चा गुणाकार कोणाशी होईल, 9शी होईल. आणि 5x अधिक 40 चा गुणाकार कोणाशी होईल, तर तो होईल 5शी. तर गुणाकार करूया. 9x अधिक 9 चौक 36 360 बरोबर 5 5 25x आणि 4 5 20 अधिक 200. 25x मधून 9x गेलं 16x आणि 360 मधून 200 गेलं 160. म्हणजे x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 10. आता x ची किंमत 10 आली तर त्यांचं अमित व दक्षेश यांच्या वयातील अंतर किती. तर बघा x ची किंमत 10 आली तर x अधिक 20 किती आलं, हे आलं 30 आणि हे 10 म्हणजे 50 अधिक 20 किती आलं 70. 70 आणि 30 मधला फरक किती असतो, तर तो असतो 40. 17चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 बघा. आमिर मनोजच्या वयाच्या चौपट वयाचा आहे. 6 वर्षापूर्वी समीर आमिरच्या वयाच्या निम्म्या वयाचा होता. आणखी 10 वर्षांनी आमिर 46 वर्षाचा होईल. आणखी 10 वर्षांनी 46 वर्षाचा होईल. कोण होईल, आमिर. म्हणजे आमिरचं आजचं वय किती आलं, 36 आलं. आता आमिर जर 36 आला तर 6 वर्षापूर्वी समीर आमिरच्या वयाच्या निम्म्या वयाचा होता. 6 वर्षापूर्वी म्हणजे 6 वर्षापूर्वी आमिरचं वय किती असेल, 30. 6 वर्षापूर्वी समीर आमिरच्या वयाच्या निम्म्या वयाचा होता. मग 30च्या निम्म 15 म्हणजे 15 अधिक 6. 30च्या निम्म 15 म्हणजे समीरचं आजचं वय किती आलं, 21 आलं. ठीक आहे. आणि आमिर मनोजच्या वयाच्या चौपट वयाचा आहे. आता आमिर मनोजच्या वयाच्या चौपट, आमिरचं वय किती आहे, 36 आहे. मनोजच्या वयाच्या म्हणजे मनोजचं आलं 9 वय. ठीक आहे. तर समीर आणि मनोज, समीरचं वय किती आलं आजचं, 21 आणि मनोजचं वय किती आलं, 9. ह्यांची बेरीज किती आली, 30. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. 5 वर्षापूर्वी मीरा व मेरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 इतके होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 इतके असेल तर मेरीचे आजचे वय किती. हे प्रश्न सोपे असतात, सहज सुटतात. तर आपल्याला कोणाचं वय विचारलंय, मेरीचं. आता मी तुम्हाला दोन्ही मेथडने शिकवतो. एक तोंडी काढायचं उत्तर आणि एक आपली ट्रॅडिशनल मेथड. तर बघा, मीरा आणि मेरी काय दिले इथं, 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी किती आहे, 5:6 म्हणजे 5x आणि 6 वय x वय आहे. आजचे वय किती येईल, 5x अधिक 5 येईल आणि 6x अधिक 5 येईल. 5 वर्षानंतर किती वय होईल त्यांचं, 5 वर्षानंतर त्यांचं होईल 5x अधिक 10 आणि 6x अधिक 10 आणि हेच आपल्याला वय किती दिले, 7:8. मग हे ते काय होईल, यांचा होईल तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार मध्ये 8 कोणाला गुणेल, 5x अधिक 10 ला आणि 7 कोणाला गुणेल, 6x अधिक 10 ला. ठीक आहे. यांचा गुणाकार करून घ्यावा. 8 पंचे 40x अधिक 8 10 80, 7 6 42x अधिक 70, 42x वजा 40x बरोबर 80 वजा 70. 2x ची किंमत किती आली, 10. x ची किंमत किती आली, 5. आता x ची किंमत 5 आली. मग 5 5 25 आणि 5 30 हे आलं 30. 6 पंचे 30, 30 आणि 5 35. म्हणजे
मेरीचे आजचे वय किती आली तर ते आले 35. ठीक आहे, ही झाली ट्रॅडिशनल मेथड. आता ह्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये जर तुम्हाला ॲडव्हान्स मेथड शिकायची असेल ज्याच्याने तोंडी उत्तर निघेल तर ती कशी असेल ते लक्ष द्या. तर बघा, आपल्याला 2 गुणोत्तर दिलेत. आपल्याला कोणाचं वय विचारलं आहे? मेरीचं. मग मेरीला मी सर्कल केला. मेरीचं 5 वर्षापूर्वीचं वय 6च्या पटीत होतं आणि मेरीचं 5 वर्षानंतरचं वय 8च्या पटीत आहे. म्हणजे जर मेरीचं आजचं वय विचारलं आहे, ठीक आहे, तर मेरीचं आजचं वय आपण जर 25 मानलं, आजचं वय आपण 25 मानलं, तर 5 वर्षापूर्वी वय किती असेल? 20. तर 20ला 6ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे हे उत्तर येईल का? नाही येणार. 30 मधून 5 वजा केले 25. 25ला 6ने भाग जातो का? नाही जात. हे उत्तर येणार नाही. 33 मधून 5 गेला 28. 28ला 6ने भाग जातो का? नाही जात. मग हे पण उत्तर येणार नाही. 35 मधून 5 गेलं 30. 30ला 6ने भाग जातो का? हो जातो. पर्याय 4 येईल. हे असं एकदा येईल. आता आपण काय करूया की 2 पर्याय आले की ज्याला 6ने भाग जातोय, तर मग काय करायचं? तर मग बघायचं की 8. बघा, 5 वर्षानंतर मग 25 मध्ये 5 मिसळ 8. 30ला 8ने भाग जातो का? नाही जात. 35ला 8ने भाग जातो का? नाही जात. 38ला 8ने भाग जातो का? नाही जात. 35 आणि 5 40. 40ला 8ने भाग जातो का? जातो. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. आता या प्रश्नामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पियुष त्याच्या 2 मुलांच्या एकूण वयापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. त्याच्या मुलांच्या वयामध्ये 3 वर्षाचे अंतर आहे. पियुष आज 55 वर्ष वयाचा आहे. आता पियुष जर 55 वर्ष वयाचा आहे तर पियुषच्या 2 मुलांचे वय किती असेल? 51. दोघांची बेरीज किती असेल? 51. जर आपण लहान मुलगा, आता पियुषचा जर लहान मुलगा, आपण 2 मुलं पकडूया. आपण एकाला म्हणूया, लहानला म्हणूया X आणि मोठ्याला म्हणूया, आपण वेगळी नावं देऊया. ठीक आहे, मोठा आहे बिग ब्रदर आहे म्हणून B म्हणूया, लहान आहे म्हणून त्याला A म्हणूया. ठीक आहे, B वजा A किती आहे? तर त्या दोघांच्या वयाचे अंतर किती आहे? तर त्या दोघांच्या वयातील अंतर आहे 3 वर्ष. B वजा A किती आहे? 3 आहे. आणि B अधिक A किती आहे? B अधिक A आहे 51. ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर A ला A जाईल. तर 2B चं वय किती आलं? 27. म्हणजे मोठा मुलगा आहे तो 27 वयाचा होईल. 27 मधून 3 गेलं 24 वयाचा लहान मुलगा होईल. आता आपण बघूया, पियुषच्या मोठ्या मुलाचे वय 38 वर्ष असेल, नसेल ते 27 आहे. पियुषच्या लहान मुलाचे वय 10 वर्षांनी 34 होईल. आजचे वय किती आहे? 24. 10 वर्षांनी 34 होते का? हो होते. पियुषच्या मोठ्या मुलाचे वय 27 वर्षापेक्षा जास्त नाही. हो, ते पण करेक्ट आहे. 27च वय आहे पियुषच्या मोठ्या मुलाचे वय. आणि पियुषच्या लहान मुलाचे वय 20 आहे, तर ते 20 नाही, तर ते किती आहे? 24 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. चिनू आणि मनू यांचे एकूण वय 30 वर्ष आहे. त्यांच्या वयात 4 वर्षाचे अंतर असल्यास चिनूचे वय किती? आता C अधिक M बरोबर किती आहे? 30. आणि C वजा M बरोबर किती आहे? 4 आहे. M ला M जाईल. 2C बरोबर 34 येईल. C ची किंमत आली 34 भागिले 2 बरोबर 17. म्हणजे चिनूचं वय किती आलं? तर चिनूचं वय 17 आलं. पर्याय क्रमांक 3 21चं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. आता अचूक असलेले 2 पर्याय. आता लक्षात घ्या की चिनूचं वय 17 आलं. आता चिनू मोठे आहे का लहान आहे हे माहीत नाही आपल्याला. जर चिनू लहान असेल, समजा चिनू जर लहान असेल, आपण चिनूचं वय 17 आलं आणि जर चिनूचं वय लहान घेतलं तर ते येईल 13. ठीक आहे, तर 17 आणि 13 अशी 2 उत्तर येऊ शकतात. आता पुढे बघा, आईचे वय कोमलच्या वयाचे तिप्पट आहे. आईचे वय कोमलच्या वयाचे तिप्पट आहे. कोमलचे वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या दुप्पट एवढे आहे. तर वडिलांचे वय किती? ठीक आहे, आता याचे पण 2 पर्याय आहेत. कसं काढायचं बघूया. आईचे वय कोमलच्या वयाचे तिप्पट.
आई बरोबर 3 कोमल. आपण काय करूया की नंबरिंग देताना आईला आपण ए म्हणूया, कोमलला के म्हणूया आणि वडिलांना बाबा बी म्हणूया. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता आईचे वय कोमलच्या वयाच्या तिप्पट आहे, 3 के आहे. कोमलचे वय आई वडिलांच्या वयातील म्हणजे आई आणि वडील यांच्या वयातील फरकाच्या दुप्पट एवढे आहे. आता ते आई जास्त वयाचे का वडील जास्त वयाचे हे आपल्याला काही दिलेलं नाही. ठीक आहे, त्याच्यावरून आपण अंदाज फक्त काढायचा आहे आपल्याला. तर इथं काय येईल बघा, के बरोबर 2a वजा 2v. आता ए ची किंमत किती आहे, 3k. मग बघा 3 दुने 6, 6k बरोबर 2v बरोबर k. मग 2v इकडे येईल, इथं काय येईल 6k वजा k. इथं किती आलं 5k 2v. v ची किंमत किती आली 5/2k. आता 5/2k म्हणजे 5/2k एक उत्तर येईल. ठीक आहे, 22चं उत्तर समजा आपण वडीलच जर मोठे पकडले. ठीक आहे, ह्या इक्वेशन मध्ये तर उत्तर येत नाहीये, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की वडिलांचं वय जास्तच पकडावं लागेल. येथे 2 उत्तरं दिलेली आहेत, त्याच्यामुळे उत्तरामध्ये गडबड होऊ शकते. बी वजा ए. कोमलचे वय आई वडिलांच्या वयातील फरकाच्या दुप्पट आहे. हा ठीक आहे, के बरोबर 2b वजा 2a. 2b बरोबर 2 3k. आता 2b बरोबर 2 बेत्रिक 6 6k अधिक k 7k बरोबर 2b. b ची किंमत किती आली 7/2k. आता 7/2k म्हणजे b चं वय काय येईल 7च्या पटीतील. 7च्या पटीतले 2 पर्याय बघा, असं हे उत्तर येईल. आणि जे आपण पहिल्या मेथडने सोडवलं तेही उत्तर करेक्ट असू शकतं. तेही उत्तर 45 पण उत्तर करेक्ट असू शकतं. का करेक्ट असू शकतं की हे ते आपल्याला दिलंच नाही की वडील मोठे आहेत का आई मोठे वयाने. आता जर आपण बघितलं की सचिन तेंडुलकर लहान आहे आणि सचिन तेंडुलकरची मिसेस त्यांच्यापेक्षा वयाने जास्त आहेत. जर असं असेल तर आपलं उत्तर 22चं बदलू शकतं, हे पण लक्षात घ्या. 3 वर्षापूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5/8 आहे. केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5/8 आहे. तर मानसचे वय किती वर्ष असेल, आता असेल म्हणले. आता मानसचे वय 8च्या पटीत आहे 3 वर्षापूर्वी. म्हणजे जे पर्याय आहेत त्याच्यातून आपण 3 वजा केलं 24, त्याच्यातून 3 वजा केलं किती आलं 13, यातून 3 वजा केलं किती आलं 18, यामधून 3 वजा केलं 16. मग याच्यातील कशाला 8ने भाग जातोय, तर 8ने भाग जातोय पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 ला. उत्तर 1 आणि 4 येईल. ठीक आहे, 23चं उत्तर 1 व 4 असे येईल. प्रश्न क्रमांक 24 बघूया. हा आजच्या व्हिडिओमधील शेवटचा क्वेश्चन आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते, तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपले जेवढे काही मित्र असतील की जे वयवारीचा अभ्यास करत असतील तर त्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही चेंजेस असावे असेल वाटतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी जवळपास प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा करतोच. तर बघूया शेवटचा प्रश्न. पियुषचे वय अनिशच्या वयाच्या 5/2 पेक्षा 6ने जास्त आहे. परागच्या वयाच्या 3/7 पटीपेक्षा 4ने कमी आहे. जर पराग 70 वयाचा असेल तर तिघांच्या वयाची बेरीज. आता परागचे वय 70 दिले. मग बघा पियुषचे वय परागच्या वयाच्या 3/7 पटीपेक्षा म्हणजे 3/7 गुणिले 70 वजा 4 किती आलं 10. 30 वजा 4 म्हणजे पियुषचं वय किती आलं 26. आता पियुषचे वय अनिशच्या वयाच्या 5/2 पटीपेक्षा 6ने जास्त आहे. म्हणजे 26 बरोबर अनिशच्या वयाच्या 5/2 पटीपेक्षा 6ने जास्त आहे. आता 26 वजा 6
20 5 20 4 2 8 याची किंमत किती आली 8 अनिशचं वय किती आलं 8 पियुषचं वय आलं 26 परागचं वय आलं 70 तिघांच्या वयाची बेरीज काय येईल 70 अधिक 26 अधिक 8 8 आणि 6 14 हातचा आला 104 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले। तर अशा पद्धतीने वयवारी तर्क व अनुमान मधील सर्वात महत्त्वाचा घटक वयवारी आज आपण कंप्लीट केलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।